नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद शिंदे। खूप लोक काय म्हणतात तर आमच्यावरती कर्ज आहे म्हणून अजून गुंतवणूक सुरू केली नाहीये। पण एक प्रश्न विचारू का? जर तुम्ही फक्त कर्जच फेडत राहिलात तर तुमची वेळ तयार कधी होणार? एक लक्षात ठेवा, कर्ज आणि गुंतवणूक हे आपल्याला दोन्ही एकत्र मॅनेज करता येऊ शकतं। आणि आपण उदाहरणासहित हे बघू शकतो की जर प्रत्येक महिन्याला आपण 500 किंवा 1000 रुपये SIP मध्ये जर गुंतवत गेलात तर कालांतराने कंपाऊंडिंगमुळे त्याची चांगली वेल्थ क्रिएट होऊ शकते। आणि स्मार्ट लोक काय करतात, कर्ज फेडणं हे तितकंच महत्त्वाचं असतं, पण त्याच्याबरोबर ही गुंतवणूक करणं आणि वेल्थ क्रिएट करणं हे तितकंच गरजेचं आहे। तर स्मार्ट लोक काय करतात तर ते एक प्लॅन बनवतात आणि कर्जही फेडतात आणि त्याबरोबर आपली गुंतवणूकही चालू करतात। त्यामुळं वेळ गेल्यानंतर गुंतवणुकीची किंमत राहत नाही किंवा गुंतवणूक आपण करू शकत नाही आणि तेवढा आपल्याला परतावा मिळू शकत नाही। त्यामुळे वेळेत गुंतवणूक करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे कर्ज आहे म्हणून गुंतवणुकीला कोणीही थांबू नका। आजच स्मॉल अमाऊंटने का होईना सुरुवात करा आणि आपलं फ्युचर सिक्युअर करा। थोडक्यात एवढं। धन्यवाद। आणि अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद।